नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? गुड. मी सुद्धा व्यवस्थित, एकदम छान. ओके, चला. सगळ्यात पहिले दोस्तांनो, आपण आता इथून पुढे करंटच्या काही सेशन्सला सुरुवात करणार आहोत, ज्याचा फायदा 100% आगामी काही परीक्षा असतील किंवा ज्या आयोगाने रखडलेल्या काही परीक्षा आहेत किंवा ज्या परीक्षा आता सुरू होतील, ॲड्स येतील, हे येतील, तर त्या सगळ्यांसाठी आता ते उपयुक्त ठरणार आहेत. हे आपल्या ह्या यूट्यूबच्या रिलायबल्स SPK हे जे यूट्यूब चॅनल आहे, यामार्फत आपण आता करंट अफेअर्सची ही सेवा अखंडितपणे सुरू ठेवणार आहोत. ओके, ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आता तो कसा? तर आपण काही सेशन्स, म्हणजे आपले जे सेशन्स असणार आहेत, तर ते आता करंट बेस असणार आहेत. ओके, आता ह्या सेशन्सच्या मार्फत सगळ्यात पहिले तर दोस्तांनो, टॉपिक सुरू करायच्या आधी त्या ठिकाणी आपलं जे रिलायबल SPKचं जे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्लस या आज जो काही टॉपिक होईल, तर त्या टॉपिकचा जो अवेलेबल डेटा असेल तो आपल्या रिलायबल SPKचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला तो लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावरती अवेलेबल होऊन जाईल. ओके, 100%. प्लस त्यासोबत सोबतच ह्या टॉपिक्सवरती कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात, कशा प्रकारचे प्रश्न आयोगाला अपेक्षित आहेत, विद्यार्थ्यांना अपेक्षित आहेत, त्याबद्दलही काही एक सराव म्हणून काही प्रश्न आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकूया, जेणेकरून तुम्ही लेक्चर अटेंड केल्यानंतर तो डेटा ज्या वेळेला वाचताल तर त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रश्न सोडवण्याची एक त्याला आपण एक कॉर्नर म्हणूया. ओके, एक अँगल म्हणूया, तो मात्र त्या ठिकाणी डेव्हलप होऊन जाईल. ओके, तत्पूर्वी आता हा जो टॉपिक आहे दोस्तांनो, याला सुरू करण्याआधी त्या ठिकाणी रिलायबल SPK, रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अंतर्गत आपण त्या ठिकाणी राज्यसेवेच्या काही बॅचेस सुरू केलेल्या आहेत. प्लस राज्यसेवेच्या नवीन बॅचेस सोबतच त्या ठिकाणी PSI STI असिस्टंट यांची जी मुख्य मुलाखत असणार आहे, म्हणजे PSIला त्या ठिकाणी मुलाखत असते, तर त्याच्या मुलाखती अंतर्गत म्हणजे मुलाखतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा बॅचेसला सुरुवात करण्यात आली आहे. तर त्याची सुद्धा तुम्ही माहिती घ्यावी. ओके, चला टॉपिकला सुरुवात करूया दोस्तांनो. सगळ्यात पहिले तर एक असा टॉपिक घेऊया ज्या टॉपिकला त्या ठिकाणी राज्यसेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज प्राप्त होऊ शकतं. ओके, एक पॉझिटिव्ह बाब आहे त्या ठिकाणी. ही जी बाब आहे ही शिक्षणासंदर्भात ती बाब आहे. ओके, एज्युकेशनाच्या संदर्भात ती बाब आहे. आणि त्या ठिकाणी एक सर्वे करण्यात आला. तो कोणामार्फत करण्यात आला? तर अखिल भारतीय उच्चतर शिक्षा सर्वेक्षणामार्फत तो एक सर्वे करण्यात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो टॉपिक आपण घेतोय हा नेमकं कशाच्या संदर्भात आहे? ओके, तो सर्वेक्षणाच्या संदर्भात आहे. त्या अंतर्गत म्हणजे ह्या एका सर्वे अंतर्गत ओके, हे जे डिपार्टमेंट आहे हे HRD मिनिस्ट्री अंतर्गत येतं. ओके, केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय जे आहे दोस्तांनो, त्याच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट येतं, ज्याची सुरुवात ही 2010-11 पासून ती करण्यात आली. आणि या अंतर्गत त्या ठिकाणी भारताचं जे उच्च शिक्षणाचं स्तर आहे तर त्याचं परीक्षण केलं जातं, सर्वेक्षण केली जातात. यामध्ये या अंतर्गत जवळपास 50,000 इन्स्टिट्यूट्स, त्यामध्ये 800 युनिव्हर्सिटीज आणि 12,000 प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स, उदाहरणार्थ जे मॅनेजमेंट कॉलेजेस असतात, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात, मेडिकल कॉलेजेस असतात, तर ह्या टोटल एवढ्या त्या एज्युकेशन संस्थांचं त्यामध्ये सर्वेक्षण केलं जातं. आणि मग हे सर्वेक्षण केल्यानंतर HRD मंत्रालयाला हे लक्षात येतं की भारताची जी एज्युकेशन स्थिती आहे तिचं सध्याचं स्टेटस काय, ते उंचावलं गेलंय की खालावलं गेलंय. उंचावलं गेलंय तर त्याच्यामध्ये कितीने त्या ठिकाणी वाढ झाली आहे, खालावलं गेलंय तर कितीची घट झाली आहे. परत लैंगिक समानता आपण ज्याला म्हणतो, तर त्याचं सुद्धा स्टेटस यामध्ये चेक केलं जातं. ओके, तर असा तो एक सर्वेक्षण आहे जो राज्यसेवा प्रीच्या दृष्टिकोनातून, मेन्सच्या दृष्टिकोनातून आणि जी काही आपली STI असिस्टंट PSI असणार आहे त्याच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, महत्त्वाचा मीन्स थोडासा तो कदाचित समजायला थोडासा जडही जाऊ शकतो. आकडेवारीचा संदर्भ आहे, पण आकडेवारीवरती किती फोकस करायचं आणि कशा प्रकारे फोकस करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी डेव्हलप करू. ओके, सगळ्याच्या सगळ्या आकडेवारी महत्त्वाच्या नसतात, फक्त त्या ठिकाणी स्टेटस महत्त्वाचं असतं. ओके, चला बघत असताना सगळं बघूया, पण मात्र त्याचा जो दृष्टिकोन आहे तो व्यावहारिक ठेवूया. क्लिअर? चला, सगळ्यात पहिले तर कुठला टॉपिक घेतोय आपण? टॉपिक महत्त्वाचा असतो. कुठला टॉपिक घेतोय? अखिल भारतीय उच्चतर शिक्षा सर्वेक्षण, ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा संदर्भ त्या ठिकाणी दिसतोय. आणि या ठिकाणी आपल्याला एक लोगो दिसतोय, सत्यमेव जयते, हा भारत सरकारचा लोगो आहे. म्हणजे हे जे सर्वेक्षण आहे हे कोणत्या पातळीवरती चाललंय?
अखिल भारतीय पातळीवरती चाललंय, म्हणजे इथे राज्यांचा संदर्भ नाहीये, इथे संदर्भ कोणाचा लागतोय, तो केंद्रीय मंत्रालयाचा संदर्भ लागतोय. ती सुद्धा मिनिस्ट्री कोणती, HRD मिनिस्ट्री. ओके, हा तो संदर्भ लागतोय. ओके, जशी मी एक पूर्वकल्पना दिली होती दोस्तांनो, तर त्या ठिकाणी रिलायबल तर्फे देण्यात येणाऱ्या ज्या आपल्या सेवा आहेत, मुख्यतः राज्यसेवेच्या ज्या बॅचेस सुरू झाल्या आहेत, यामध्ये आपल्याला पूर्व मुख्य मुलाखत ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांना PSI ST असिस्टंट या पदांसाठी जे इच्छुक असतील त्यांनी बॅचेसचा लाभ घ्यावा. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाची बाब, त्या ठिकाणी आपण ऑनलाईन बॅचेसला सुद्धा सुरुवात केली गेली आहे. या अंतर्गत आपण MPSC व ह्या ज्या 2 सेवा आहेत ह्या कंप्लीट ऑनलाईन बॅचेस त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांना, जे काही इच्छुक कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यांना आपण ती देण्यात येणार. कृपया त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ओके, आणि ह्या बाकी काही सेवा आहेत ज्या आपल्या रिलायबल संस्थेअंतर्गत चालत असतात. ओके, ग्रेट. चला टॉपिकला सुरुवात करूया दोस्तांनो. सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की त्या ठिकाणी HRD मिनिस्टर कोण आहेत. अगदी बरोबर, येस, रमेश सिंग पोखरियाल हे त्या ठिकाणी HRD मिनिस्टर आहेत. आणि त्या मिनिस्ट्री अंतर्गत हा सर्वे केला जातो. याचं शॉर्ट फॉर्म AISHE असं असलं तरी चालतं. पेपरला ही शक्यता आहे की त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आयोग पूर्ण नाव टाकण्याच्या ऐवजी शॉर्ट फॉर्मचा सुद्धा वापर करतं. ओके, आता हा जो सर्वे करण्यात आला आहे ना दोस्तांनो, हा 2019-20चा सर्वे जो आत्ता पब्लिश झालाय जून महिन्यामध्ये. ओके, क्लिअर. आता या ठिकाणी थोडासा डेटाबेस आहे, तर डेटाबेस असताना आपल्याला काही गोष्टी संदर्भ घ्यायच्यात. सगळ्यात पहिले तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2019-20 या वर्षासाठी उच्च शिक्षण विषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल आहे, हा काय, एक अहवाल आहे, इट इज अ रिपोर्ट. आणि ही प्रसिद्ध केला जाते. केव्हा प्रसिद्ध केला जातो एखादा अहवाल, ज्या वेळेला त्याचं सर्वेक्षण होत गेलं. जसं आपण ऐकतो स्वच्छ भारत सर्वेक्षण, मग त्याच्यामध्ये ग्रामीण बघतो, शहरी बघतो, विद्यालय बघतो, रेल्वे स्टेशन बघतो, तर त्याच्यानंतर एक अहवाल प्रसिद्ध होत असतो आणि मग आपण संदर्भ घेतो की इंदोर हा देशातला सर्वात स्वच्छ शहर. ओके, नाही तसाच हा एक अहवाल आहे. बस, इट इज अन रिपोर्ट, बस, काही विषय नाही. या अहवालाअंतर्गत देशातील उच्च शिक्षणाच्या सद्यस्थितीविषयी माहिती असून महत्वाच्या क्षेत्रांमधील कामगिरीचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. क्षेत्रांमध्ये, क्षेत्र कुठले कुठले, इन्स्टिट्यूट्स जे आपण आधी संदर्भ बघितला, कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स असतात, कुठले कुठले संदर्भ असतात. काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स असतात, जसं की इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात, मेडिकल कॉलेजेस असतात, हॉटेल मॅनेजमेंट असतं, MBAs असतात किंवा मॅनेजमेंट स्टडीज असतात. तर हे सगळ्यांचा जो संदर्भ लागतो हा कुठे लागतो, त्या क्षेत्रांमध्ये. म्हणजे कोणते कोणते क्षेत्र हे सुद्धा विचारले जाऊ शकतात. या अंतर्गत खालीलपैकी या क्षेत्रांचा किंवा या क्षेत्राचा समावेश किंवा डॅश या क्षेत्राचा समावेश हा AISHE मध्ये होत नाही किंवा होतो. खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्रांचा समावेश AISHE मध्ये होतो, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, ती डेप्थ आपल्याला गाठायची, ती हळूहळू गाठता येईल, डोंट वरी. आता इथे कामगिरीचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. ओके, हा उच्च शिक्षणाविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल दरवर्षी मंत्रालयाच्या शिक्षण मंडळातर्फे प्रकाशित केला जात असून यंदाचा अहवाल हा कितवा आहे, 10वा अहवाल आहे. हे लक्षात ठेवा. कितवा अहवाल आहे, 10वा. कारण याची जी सुरुवात आहे दोस्तांनो, ह्या AISHE ची सुरुवातच 2010-2011 पासून ती करण्यात आली आहे. ओके, हे कधीच विसरू नका. या मंत्रालयाअंतर्गत त्या ठिकाणी याला AICTE ची सुद्धा मान्यता त्या ठिकाणी प्राप्त होते. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनची सुद्धा मान्यता प्राप्त होते. आणि HRD मंत्रालयाअंतर्गत एक स्पेशल सेपरेट डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलंय, जे सर्वेक्षण करेल आणि रिपोर्ट कोणाला सादर करेल, शिक्षण मंत्रालयाला. HRD उच्च स्तर जे शिक्षण मंत्रालय असेल त्याला ते त्या ठिकाणी तो रिपोर्ट सादर केला जाईल. क्लिअर इथपर्यंत दोस्तांनो, ग्रेट. बघा आता ठळक नोंदी काय याच्यामध्ये, काही आकडेवारी भरपूर दिसते आपल्याला याच्यामध्ये. आकडेवारी महत्वाची नसून याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, दृष्टिकोन काय आहे, तो आपल्याला बघायचा आहे. ओके, चला बघा. सगळ्यात पहिले तर महत्वाची बाब काय, 2015-16 ते 2019-20 या 5 वर्षाच्या काळात विद्यार्थी पटसंख्येत, नोंदणीत
रजिस्टर 11.4% वाढ झाली आहे. या काळात उच्च शिक्षणात मुलींच्या पटसंख्येत 18.2% वाढ झाली आहे. आता याच्यामध्ये किती संदर्भ दिसतात आपल्याला महत्वाचे. सगळ्यात पहिले तर हा संदर्भ आहे की माफ करा, सगळ्यात पहिले तर हा संदर्भ लागतो दोस्तांनो की हा जो अहवाल आहे, हा अहवाल कोणता संदर्भ लागतोय तर संदर्भ कालावधी जर विचारला तर हा 15-16 ते 19-20 चा कालावधी म्हणजे 5 वर्षाचा कालावधी घेतलाय. एक गोष्ट क्लिअर. दुसरी गोष्ट, विद्यार्थी संख्येमध्ये वाढ झाली आहे. कितीची वाढ झाली आहे? जवळपास 11.5% वाढ. ओके, 11.5% त्या विद्यार्थी संख्येत म्हणजे एज्युकेशन घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये वाढ झाली असं त्यांचं मत आहे. ओके, तर कितीची वाढ झाली? जवळपास 11.5% वाढ झाली. आणि ह्या 11.5% मुलींच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. ती पट सुद्धा कशी वाढ झाली आहे? 18.2% ती वाढ झाली आहे. म्हणजे ही सुद्धा एक जी परिस्थिती आहे, हे जे स्टेटस आहे दोस्तांनो, हे सुद्धा एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, एक पॉझिटिव्ह स्टेटस आहे. ओके, म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतोय की लिंग असमानता, लिंग समानता, तर मला सांगा हे कशाच्या तुलनेत वरती जात आहे? आता समानतेच्या तुलनेत ते वरती जात आहे. असा जरी शब्द प्रयोग त्या ठिकाणी विचारला गेला त्याच्यासाठी सुद्धा आपण काय आहोत? तयार आहोत. फक्त ह्या स्टेटमेंटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? गेटिंग? ओके, चलो. वर्ष 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण विद्यार्थी नोंदणी पटसंख्या, आता इथे टक्के दिले होते, ह्याच टक्क्यांना काय करण्यात आलंय? आकडेवारीमध्ये गुंतवण्यात आलंय. 3.85 कोटी इतकी होती. ओके, वर्ष 2018-19 मध्ये 3.74 कोटी प्लस, म्हणजे 18-19 चा जर संदर्भ घेतला तर 3.74. आणि हाच संदर्भ आपण 19-20 सोबत घेतला तर तो, म्हणजे इथे सुद्धा काय झालंय? संख्या वाढली. 18-19च्या तुलनेत काय होतंय? संख्या वाढली. आयोग ह्या कदाचित ह्या आकडेवारीवरती फोकस करणार नाही, पण अनालिटिकल क्वेश्चन मध्ये असं टाकू शकतो स्टेटमेंट वाईज की 2018-19च्या तुलनेत 19-20 या संदर्भ कालावधीत किंवा या वर्षामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली, घटली, लक्षणीय वाढ झाली, लक्षणीय घट झाली. ओके, आता वाढ झाली आहे की लक्षणीय वाढ झाली आहे याचा संदर्भ आपल्याला कुठे भेटतोय? इथे भेटतोय, इथे भेटतोय. कारण ही जी आकडेवारी ही कोटींमध्ये. ओके, आणि यातला जो फरक आहे दोस्तांनो, या ठिकाणी तो नमूद करण्यात आलाय. यामध्ये बऱ्यापैकी लक्षणीय वाढ झालेली दिसते. क्लिअर आहे? म्हणजे आकडेवारी लक्षात ठेवली का आपण? नाही. आपण काय लक्षात ठेवतोय? हो, वाढ झाली आहे, पण ती कशी झाली आहे? लक्षणीय झाली, कारण आपण टक्क्यांचा संदर्भ घेतोय. गेटिंग? येस. बघा, 14-15 मध्ये ही पटसंख्या किती होती? 3.42 कोटी होती, इतकी होती. ही आता वाढून या संदर्भ कालावधीमध्ये ती 3.74 CR झालेली आहे. ओके, चला. उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये किती होतं? 1.01 होता. वर्ष 2018 मध्ये तो 1 झाला आहे. लैंगिक समानता आपण संदर्भ घेतला होता इथे, आणि इथेच आपण एक स्टेटमेंट जे आपण आता पुढे बघणार आहोत ते इथेच कव्हर करून घेतलं होतं अनालिसिस करून, जे काय सांगतंय की यात झालेली सुधारणा, लिंग समानतेमध्ये झालेली सुधारणा उच्च शिक्षण क्षेत्रात पुरुष विद्यार्थ्यांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढल्याचे निर्देशांक आहे. आणि आता जर मी तुम्हाला विचारलं कितीने वाढ झाली दोस्तांनो, तुम्ही काय उत्तर देताल? सर 18.2% वाढ झाली आहे. प्लीज नोट. क्लिअर? ग्रेट. बघा नेक्स्ट, उच्च शिक्षणात वर्ष 2019-20 मध्ये विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर म्हणजे एका शिक्षकाला 26 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं ते गुणोत्तर.
क्लिअर आहे? किती? 26 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं ते गुणोत्तर आहे. कुठे? उच्च शिक्षणात. आणि आता त्या ठिकाणी जर संदर्भ घेतला दोस्तांनो, तर वर्ष 2019-20 मध्ये विद्यापीठे 1043, 2%, महाविद्यालय 42,343, 77% आणि स्वतंत्र संस्था 11,779 इतकी होती. ओके, म्हणजे यांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं. सकल नोंदणी गुणोत्तर म्हणजेच पात्र वयोगटातील एकूण मुलांपैकी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 27% होतं, जे 18-19 मध्ये किती होतं? म्हणजे हा सुद्धा आकडा जर आपण बघितला तर याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे का? जवळपास 0.8 नी वाढ झाली आहे. म्हणजे हे सुद्धा एक चांगलं होतं काय? क्लिअर? आणि 14-15च्या तुलनेत 24.3, म्हणजे हा जर तुम्ही ग्राफ बघितला तर हा कसा होतोय? हा वाढत चाललेला आहे. म्हणजे शिक्षणाचं जे अवेअरनेस आहे तर त्याच्या संदर्भात लोक आता सिरियस व्हायला लागलेत असं म्हणायला काय हरकत 2014-15च्या तुलनेत. कारण टक्क्यांनी वाढ होते. म्हणजे हा देशातला टक्का आहे ज्याचा संदर्भ आपण जर आकडेवारीमध्ये घेतला तर हा लाखांच्या घरात सुद्धा जाऊ शकतो, जसा की मागच्या वेळेला गेला होता. ओके, त्यानंतर 3.38 कोटी विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 85% विद्यार्थी यांनी, किती विद्यार्थी होते ते? 2.85 कोटी यांनी महत्वाच्या विद्याशाखा, ब्रांचेस, कुठले कुठले ब्रांचेस? मानवशास्त्र, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वैद्यकीय शिक्षण, मेडिकल एज्युकेशन, ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, DHMS हे असं शिक्षण येतं. आणि माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली. हा सुद्धा एक जो टक्का आहे आणि ही जी आकडेवारी आहे ही सुद्धा खूप मोठी आकडेवारी आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे आता उच्च शिक्षणाला सुद्धा मोठा प्रतिसाद भेटतोय. भारतीय एज्युकेशन सिस्टीम मध्ये त्याचं ते द्योतक आहे, त्याचा तो आकडा आहे. जो कोणी प्रसिद्ध केलाय, कोणी केलाय हे पहिले माहित पाहिजे. उद्देश क्लिअर असेल तर पुढे रस्ता मोकळा होतो. कोणी केलाय तर AISHE ने केलाय. कोणाला हा रिपोर्ट दिलाय? शिक्षण मंत्रालयाला. जे शिक्षण मंत्रालय कशाच्या संदर्भात खेळतोय? HRD मिनिस्ट्री उच्च शिक्षणाचा स्तर ठरवतं, त्याची नोंदणी ठरवतं. हा एक सर्वे आहे दोस्तांनो. ओके, त्यानंतर 2019-20 या वर्षात PhD अध्ययन करण्यासाठी 2.03 म्हणजे जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 2014 वर्ष याच्या तुलनात हा आकडा किती वाढताना दिसतोय? 2.03 ने. म्हणजे PhD करणे हे सुद्धा आता त्या ठिकाणी काय होतंय तर याच्या सुद्धा इंटरेस्ट वाढतोय. इंटरेस्ट वाढतोय म्हणजे कार्यक्षमता वाढते. युथ त्या ठिकाणी आणखी अवेअर होतोय, ऍक्टिव्ह होतोय. हे याचं द्योतक आहे. ओके, देशात उच्च शिक्षण क्षेत्रातल्या एकूण शिक्षकांची संख्या दिली आहे, जे आपण आता 1:26 बघितलं होतं हायर एज्युकेशनचा संदर्भ, तो आता आकडेवारीमध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलाय. तो किती आहे? 15,03,156 असे शिक्षक आहेत जे कुठे शिकवत आहेत? उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवत आहेत. म्हणजे विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये ते शिकवत आहेत. हा तो संदर्भ आहे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणता सर प्राथमिक शिक्षक येतात का? नाही आहेत. प्राथमिक शाळा वेळा काहीच येत नाही याच्यात प्रोफेशनल स्टडीज येतात. ओके, तुम्ही ग्रॅज्युएशन ती स्टडी येते. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दोस्तांना, हा जेवढा केवढा आकडा आहे 100%, याला आपण 100% धरूया. तर या 100% मध्ये 57.5% पुरुष आहेत आणि 42.5% कोण आहेत? महिला प्राध्यापक आहेत. म्हणजे ही असमानता सुद्धा याची लेवल कशी आहे आता? फार कमी आहे. म्हणजे हे सुद्धा समानतेकडे जात आहे असं मी म्हणू शकतो का? कारण हा फरक फार मोठा फरक नाहीये. ओके, तर हे सुद्धा एक पॉझिटिव्ह होतं काय.
आता यामध्ये सुद्धा दोस्तांनो आकडा फोकस नाही केला जाऊ शकत, कदाचित टक्के फोकस नाही केला जाऊ शकणार. फक्त तुम्हाला विचारण्यात येईल की असमानतेबद्दल याचा स्टेटस काय, आणि तुम्हाला जर हे कदाचित माहीत असेल तर तुम्ही ते पोहोचू शकता त्या उत्तरापर्यंत. ओके, तर यस, ते समानतेकडे जात आहे, म्हणजे समानतेच्या आसपास ते फिरत आहे. क्लिअर. सरकारच्या विविध उपायांमुळे उच्च शिक्षणात महिला, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा सहभाग वाढला असून वाढ झाली आहे त्याच्यात, त्यांचे प्रतिबिंब या अहवालात दिसून येत आहे. या अहवालामुळे धोरणकर्ते कोण असतात? जे धोरण ठरवतात. ओके, आपल्या देशामध्ये धोरण कोण ठरवते? सरकार ठरवते, गव्हर्नमेंट. धोरणकर्त्यांना देशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी मदत होईल, 100% होईल, निश्चितच होईल. ओके, इथपर्यंत कळालं दोस्तांनो? हा होता आपला आजचा एक टॉपिक होता. अपेक्षा करतो तुम्हाला ते कळालं असेल. तुम्ही सगळ्यात पहिले तर आपलं जे रिलायबल SPKचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. कंटिन्युअसली आपल्या आता व्हिडिओज येत राहतील. ही सेवा आपण अखंडित चालू ठेवूया. आपल्या रिलायबल टेलिग्रामच्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला ही माहिती प्राप्त होऊन जाईल. ओके, परत भेटूया दोस्तांनो. चालेल, धन्यवाद.